गाड्या बाकीच्या काढून घ्या, गाड्या बाहेर घ्या. 6 गणपती आहे. हे चालक कोण आहे? हे चालक कोण? ते काढा ही पण गाडी. गाड़ी चटकन गाड़ी का जाओ दे तक सब्जी लग जाएगा.
शिक्षण आरोग्य रोजगार असेल याची व्यवस्था योग्य प्रकारे होत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र आपण बदलू शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपण सत्तेवर आलो भीषण दुष्काळ होता, आपली तिजोरी पूर्णपणे रिकामी होती, पण त्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही केलं. या महाराष्ट्रामध्ये शाश्वत सिंचन मिळालं पाहिजे याकरता जलयुक्त शिवार सारखी योजना आणली. लोकसहभागातनं मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं केली. मला सांगताना आनंद वाटतो की या ठिकाणी 2च वर्षामध्ये लोकसहभागातनं जी कामं झाली त्यातनं 12 लाख हेक्टर सिंचन क्षमता ही आपण त्या ठिकाणी तयार केली. एकीकडे 70,000 कोटी रुपये खर्च केल्यानंतर या ठिकाणी 1% देखील सिंचन क्षमता तयार होत नव्हती आणि आज केवळ 3,000 कोटी राज्यांनी खर्च केले, 500 कोटी रुपये जनतेने दिले आणि 12 लाख हेक्टर सिंचन क्षमता आपण तयार केली. या कोकणामध्ये देखील आपण विचार केला तर इतका पाऊस पडतो, मुबलक पावसाचा हा सगळा भाग आहे, पण सगळं पाणी वाहून जातं. या ठिकाणी पाण्याची देखील अनेक वेळा अशी अवस्था असते की पाऊस खूप आहे पण शेतकऱ्याला पाणी नाही आहे, पाऊस खूप आहे पण टँकर चाललेला आहे, अशा प्रकारची अवस्था असते. आणि आपण सुरू केलं शेतकऱ्याला मदत करण्याचं काम. आज शेतीमध्ये यांत्रिकी आली पाहिजे, शेतीमध्ये गुंतवणूक झाली पाहिजे, याकरता आपण प्रयत्न सुरू केला. राज्यामध्ये पहिल्यांदा राज्यानं 25,000 कोटी रुपयाचा कृषीचा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी कृषीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला. आज हवामानाचा अंदाज हा शेतकऱ्यांना अचूक मिळाला पाहिजे याकरता आपण यंत्रणा उभी करतो. आपल्याला माहिती आहे अनेक वेळा आपण त्या ठिकाणी पेरणी करतो आणि रोवणी करण्याची वेळ येते, लावणी करण्याची वेळ येते आणि पाऊसच येत नाही, आपलं पीक त्या ठिकाणी नष्ट होतं, आपल्या भाताची अवस्था वाईट होते, आपल्याला अनेकदा दुबार पेरणी करावी लागते आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर वाईट अवस्था येते. पण शेतकऱ्यांना जर अचूक अंदाज दिला पाऊस कधी येणार आहे, तो किती येणार आहे, तो कसा येणार आहे, तर आमचा शेतकरी आपली शेती योग्य प्रकारे करू शकतो. कधी कधी उभं पीक असतं, गारपीट होऊन जाते, पीक खराब होतं, कधी कापण्या करून ठेवल्या असतात, पाऊस येतो, पीक खराब होतं. पण शेतकऱ्याला जर हवामानाचा अचूक अंदाज दिला तर आमचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्या पिकांना वाचवू शकतो. आज आपल्या राज्यामध्ये जे आपलं हवामान खातं आहे ते 8 स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून आपल्याला हवामानाचा अंदाज देतं. आता या 8 केंद्रातनं संपूर्ण राज्याचा अंदाज निघाल्यामुळे अनेक वेळा ते सांगतात पाऊस येईल, नेमका त्या दिवशी येत नाही, ज्या दिवशी सांगतात येणार नाही त्या दिवशी येतो. आता आपण निर्णय केला शेतकऱ्याला हवामानाचा अचूक अंदाज दिला पाहिजे. त्या माध्यमातून आपण निर्णय केला प्रत्येक जिल्ह्यात नाही, प्रत्येक तालुक्यात नाही, तर प्रत्येक मंडलात एक स्वयंचलित हवामान केंद्र आपण लावतो आहे. या महाराष्ट्रामध्ये 2000 स्वयंचलित हवामान केंद्र लावतो आणि त्या माध्यमातून हवामानाचा अचूक अंदाज हा गावागावाला त्या ठिकाणी आपल्याला देता येईल. पाऊस कधी येणार आहे, पाऊस किती येणार आहे, वादळ येणार असेल तर कधी येणार आहे, गारपीट होणार असेल तर कधी होणार आहे. एवढंच नाही तर तुमच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी ओलावा किती आहे, तेवढ्या ओलाव्यात काय केलं पाहिजे, कुठलं पीक घेतलं पाहिजे, भाताची शेती करायची असेल तर रोवणे कधी केले पाहिजे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या हवामानाच्या अंदाजाच्या माध्यमातून आपण देणार आहोत. बंधू भगिनींनो, शेतीला आधुनिकतेशी जोडायचं, शेतीला यांत्रिकीशी जोडायचं, गावोगावी या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तयार करून त्यांना सगळ्या प्रकारचे अवजारं त्या ठिकाणी द्यायचे. विशेषतः आपल्याला माहिती आहे कोकणातल्या भागामध्ये छोटी छोटी शेती आहे, लोकांजवळ मोठी शेती नाही आहे, त्याच्यामुळे एक शेतकरी हा यांत्रिकी सगळी घेऊ शकत नाही, ती त्याला परवडूच शकत नाही. पण आपण जर गट तयार केले आणि त्या माध्यमातून त्या गटांना यांत्रिकी दिली आणि ती प्रत्येक शेतकऱ्याला भाड्याने उपलब्ध असली तर आमचा हा जो छोटा छोटा शेतकरी आहे हा देखील यांत्रिकीचा उपयोग करून आपल्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल करू शकतो. आज आमच्याकडे जी फळबाग आहेत, आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे फलोत्पादनाचे उद्योग आहेत, त्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हॅल्यू एडिशन झालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न सुरू केला. आणि हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल
इथे पर्यटनाचा उद्योग हा सगळ्यात महत्वाचा उद्योग आहे. पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परिवर्तन या ठिकाणी केलं जाऊ शकतं आणि म्हणून पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याकरता आपण काम सुरू केलं. मी माननीय गडकरी साहेबांचं, प्रभू साहेबांचं आभार मानेन. शेवटी पर्यटन जर वाढवायचं असेल तर रस्त्याची कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे. पर्यटन जर वाढवायचं असेल रेल्वेची कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे. माननीय गडकरी साहेबांनी मुंबई गोवा हायवेला पूर्ण निधी त्या ठिकाणी दिला आणि अत्यंत चांगला रस्ता या ठिकाणी सुरू झाला. येत्या 2 वर्षामध्ये तो रस्ता पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबईला आलेल्या कुठल्याही व्यक्तीला कोकणाच्या पर्यटनाचा आस्वाद घ्यायला यायचा असेल तर 2 तासामध्ये तो या ठिकाणी येऊ शकेल. इतका चांगला रस्ता या ठिकाणी माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून होतोय. प्रभू साहेबांनी रेल्वेचं जाळं आपल्याला दिलाय. या कोकणाला या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्राशी जोडायचं आहे, पश्चिम महाराष्ट्राशी जोडायचं आहे, कर्नाटकशी जोडायचं आहे, गोव्याशी जोडायचं आहे. प्रत्येक भागाला जोडण्याकरता रेल्वेचं नेटवर्क माननीय प्रभू साहेबांच्या माध्यमातून तयार होत आहे. या ठिकाणी रत्नागिरीचा जो एअरपोर्ट आहे, जो एअरपोर्ट आपल्या नेव्हीचा एअरपोर्ट आहे, त्याचंही विस्तारीकरण आपण सुरू केलं. त्यालाही आपण मदत केली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी एअरपोर्ट देखील मिळतोय. या सगळ्या गोष्टी आल्यामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. पण ते करत असताना पर्यटनामध्ये ग्रामीण पर्यटन हे महत्वाचं आहे. गावोगावची अर्थव्यवस्था बदलली पाहिजे आणि म्हणून 50 गावं निवडून त्या 50 गावामध्ये सगळ्या पर्यटनाच्या सोयी तयार करून या ठिकाणी कोकण ग्रामीण पर्यटनाचा एक कार्य आपण सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून ही 50 पायलट गावं झाल्यानंतर त्यातनं पर्यटनाची एक मोठी संस्कृती ही या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्या संस्कृतीतून मोठ्या प्रमाणात समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. या कोकणाकरता स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ हे आपण तयार करायचा निर्णय केला. आता आपला अर्थसंकल्प आहे. त्या अर्थसंकल्पामध्ये त्याला आवश्यक तो निधी देखील आपण देतो आणि त्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटनाच्या सोयी करून प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळाला पाहिजे. शेवटी अन्न वस्त्र निवारा हा मूलभूत अधिकार हा प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. हा प्रयत्न आपण सुरू केला. हे करत असताना बंधू भगिनींनो, आपले माननीय पंतप्रधान मोदीजी असं म्हणाले, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला 2022 सालापर्यंत स्वतःचं घर मिळालं पाहिजे आणि त्याकरता माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. आपण या ठिकाणी निर्णय केला, बाळासाहेब 2022 सालापर्यंत नाही, 2019 सालापर्यंत प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला स्वतःचं घर मिळालं पाहिजे. आपण निर्णय केला. मोदीजींनी सांगितलं की या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. ही प्रधानमंत्री आवास योजना जुन्या इंदिरा आवास योजनेसारखी नाही आहे. इंदिरा आवास योजना कशी होती आपल्याला माहिती आहे. 10 घरं मिळायची, त्यातली 5 घरं पंचायत समितीचा सभापती चेहरे पाहून पाहून द्यायचा. 5 घरं कुठे जायची कोणाला समजायचं नाही. ही अशी योजना नाही आहे. मोदीजींनी सांगितलं चेहरे पाहू नका, तो कुठल्या जातीचा आहे, पंथाचा आहे, धर्माचा आहे, भाषेचा आहे पाहू नका, तो केवळ गरीब असला पाहिजे. प्रत्येक गरीबाला घर देण्याचा संकल्प माननीय मोदीजींनी केला. यापूर्वीच्या योजना आपल्याला कल्पना आहे, या सगळ्या योजना यापूर्वीच्या या बीपीएलच्या यादीवर आधारित असायच्या. बीपीएलच्या यादीत नाव असेल तर घरकुल मिळेल, बीपीएलच्या यादीत नाव असेल तर विहीर मिळेल, बीपीएलच्या यादीत नाव असेल तर कुठलाही लाभ मिळेल. आणि गावोगावच्या बीपीएलच्या याद्या कशा होत्या, या गावोगावच्या बीपीएलच्या याद्यामध्ये गावच्या शेठजीचं नाव होतं पण गावच्या गरीबाचं नाव नव्हतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या या बीपीएलच्या याद्या त्याच्या आधारावर आम्ही या ठिकाणी घरं देणार नाही आहोत. आम्ही केंद्र सरकारला सांगितलं SECC ची यादी आपल्याकडे, प्रत्येक गरीबाचं नाव त्याच्यामध्ये आहे. त्या यादीच्या आधारावर प्रत्येक गरीबाला या ठिकाणी आपण घर देणार आहोत आणि आम्ही केवळ भाषण देणाऱ्यांपैकी नाही आहोत. या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये 2,40,000 घरांची निर्मिती यावर्षी आम्ही सुरू केलेली आहे. बंधू भगिनींनो, माझा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल आहे, तुमच्या 15 वर्षात तरी तुम्ही 2,40,000 घरं बांधली का? 15 वर्षात तुम्ही बांधली नाही तेवढी घरं एका वर्षात आम्ही बांधतो. कारण आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्येक भारतीयाला घर देण्याचं स्वप्न हे पूर्ण करायचं आहे. आणि हे देत असताना आपल्याला कल्पना आहे, एखादा इतका गरीब असतो की त्याच्याजवळ घर बांधायलाही जागा नसते. तुम्ही त्याला घर दिलं तर त्याच्यासमोर प्रश्न आहे, मी घर काय हवेत बांधू, माझ्याजवळ घर बांधायलाही जागा नाही आहे.
अशा गरिबाकरता आपण पंडित दीनदयाल उपाध्याय योजना तयार केली आणि सांगितलं जर गरिबाजवळ प्लॉट नसेल तर त्याला प्लॉट घेण्याकरता 50,000 रुपये सरकार देईल आणि त्याच्यावर घर बांधण्याकरता 1.5 लाख रुपये सरकार देईल. अन्न वस्त्र निवारा याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण सुरू केला. एवढंच नाही तर या ठिकाणी शिक्षण, आरोग्य, रोजगार हे देखील महत्वाचे विषय. शिक्षणाच्या संदर्भात आपण आमूलाग्र बदल करणं सुरू केलं. आपल्याला कल्पना आहे या ठिकाणची अवस्था अशी होती की ज्यावेळी आपण सत्तेमध्ये आलो आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था अत्यंत वाईट होती. महाराष्ट्राचा शिक्षणातला क्रमांक 18वा होता. जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या 5वीतल्या 60% मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता येत नव्हतं. 5वीतल्या 60% मुलांना तिसरीचं पुस्तक वाचता येत नव्हतं. 3रीतल्या 60% मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता येत नव्हतं. बेरीज वजाबाकी येत नव्हती, भागाकार गुणाकार येत नव्हता. अशा प्रकारची अवस्था आमच्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण आमच्या शाळांमध्ये आम्ही शेळीचं दूध देखील पाजत नव्हतो. अशा प्रकारची आमच्या शिक्षणाची दुरावस्था होती. या ठिकाणी आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान सुरू केलं. या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात शाळा या ठिकाणी आपण डिजिटल केल्या, शाळा प्रगत केल्या. 25,000 शाळा डिजिटल झाल्या, जवळजवळ 17,000 शाळा प्रगत झाल्या. अगदी आपल्या जिल्ह्याचा विचार आपण केला तर 1155 शाळा आम्ही या जिल्ह्यामध्ये डिजिटल केल्या. 1330 शाळा प्रगत केल्या आणि प्रगत झालेल्या शाळांमध्ये लर्निंग आउटकम 100% झालं. जो ज्या ग्रेडमध्ये शिकतोय त्याला पूर्ण त्यातलं ज्ञान. आणि हे 17,000 शाळा या प्रगत झाल्याचा परिणाम काय झाला? जो महाराष्ट्र 18व्या क्रमांकावर होता 2 वर्षामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात तो 3ऱ्या क्रमांकावर आला. आणि या त्या 2 वर्षामध्ये तो 1ल्या क्रमांकावर आम्ही नेऊ. चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण दिलं तर काय परिणाम होतो? आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळांतनं प्रवेश काढून आपल्या मुलांना लोक खाजगी शाळांमध्ये टाकायचे. पहिल्यांदा गेलं वर्ष असं झालं की 15,000 मुलांनी खाजगी शाळेतनं प्रवेश काढला आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला. कारण जिल्हा परिषदेच्या शाळांना त्या ठिकाणी आपण दर्जा वाढ करण्याचं काम सुरू केलं. बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर उच्च शिक्षणामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण झालं, व्यापारीकरण झालं. आज सर्वसामान्याचा मुलगा शिकू शकत नाही अशी अवस्था होती. इंजिनिअरिंगची फी, मेडिकलची फी ही इतकी वाढली की त्या माध्यमातून गरिबाच्या मुलाला शिकता येणार नाही अशा प्रकारची अवस्था सुरू झाली. खऱ्या अर्थानं 5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 1 लाख रुपयाची फी. गरिबाचा मुलगा शिक्षणापासून वंचित राहत होता. एकीकडे सरकारी कॉलेजमध्ये 3,000 जागा आणि खाजगी कॉलेजमध्ये 30,000 जागा. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी तयार झाली. खाजगी कॉलेजमध्ये गरिबाचा मुलगा, मध्यमवर्गीयाचा मुलगा प्रवेश घेऊ शकत नव्हता. आपण या ठिकाणी निर्णय केला आणि आपण राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरू केली. आणि या योजनेच्या अंतर्गत आपण जी EBCची उत्पन्न मर्यादा होती जी केवळ 1 लाख रुपये होती, आपण सांगितलं 6 लाखापर्यंत जे आमचे सगळे कुटुंब आहेत त्यांना या ठिकाणी त्यांच्या मुलांना ही योजना लागू होईल. आणि खाजगी कॉलेजमध्ये किती फी असली तरी त्यातली 50% फी राज्य सरकारच्या वतीनं भरण्याचा निर्णय आपण घेतला. अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्याच्या मुलाला प्रवेश मिळाला तरी राहायचं कुठे, खायचं काय हा प्रश्न त्याच्या समोर होता. मग आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना तयार केली आणि सांगितलं गरीबाचा, अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा असेल, शेतमजुराचा मुलगा असेल, त्याला प्रवेश मिळाला तर त्याला निर्वाह भत्ता म्हणून 30,000 रुपये मोठ्या शहरामध्ये आणि 20,000 रुपये लहान शहरामध्ये प्रतिवर्षी निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय आपण केला. बंधू भगिनींनो, प्रत्येक विद्यार्थ्याला शिकता आलं पाहिजे. त्याला जर त्याचे आई वडील शिकवू शकत नसतील तर राज्य सरकार त्याला शिकवेल. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपण उभी केली. यासोबत शिक्षणासोबत आरोग्य देखील महत्वाचं आहे. या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्या सरकारनं मोठं काम केलं. आपण या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजना तयार केली. आता 1200 आजारांकरता मोफत उपचार आपल्याला मिळणार आहे. आज अवस्था काय आहे आपल्याला माहिती आहे. एखाद्या गरीबाला जर हार्टचा विकार झाला, किडनीचा विकार झाला, लंगचा विकार झाला तर त्या ठिकाणी तो हा विचार करतो ऑपरेशन करायच्या ऐवजी मेलेलं बरं, एवढा पैसा कुठून आणायचा. पण आज मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की एकीकडे
आपल्या केंद्र सरकारनं राज्य सरकारनं प्रयत्न करून हार्टचा जो स्टेंट आहे त्याची किंमत 85% कमी केली आणि दुसरीकडे या ठिकाणी हे ऑपरेशन राज्य सरकारच्या वतीनं करण्याचा निर्णय आम्ही घेतला. या माध्यमातून आमचीच ॲम्ब्युलन्स येणार, तुम्हाला घेऊन जाणार, तुमचं ऑपरेशन करणार, तुम्हाला घरी पोहोचवून देणार. ही घरपोच व्यवस्था आपण तयार केली. मला सांगितलं पाहिजे या एकट्या जिल्ह्यामध्ये आपण 12,400 नागरिकांवर या ठिकाणी उपचार केले आणि त्याकरता 26,70,00,000 रुपये हे या ठिकाणी आपण खर्च केलेले आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी ही देखील राज्य सरकार घेते. मी तर तुम्हाला विनंती करणार आहे, गावोगावी जर कोणी आजारी असेल, ऑपरेशन करायचं असेल, आमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा, ते मदत करतील, शासनाची योजना तुमच्यापर्यंत पोहोचवतील. अगदी लहान लहान बालकं असतात, त्या लहान लहान बालकांना त्या ठिकाणी ऐकू येत नाही. 6 वर्षापर्यंत कॉक्लिअर इम्प्लांटचं जर त्यांचं ऑपरेशन झालं तर निश्चितपणे त्यांना ऐकायला येऊ शकतं, पण या कॉक्लिअर इम्प्लांटच्या ऑपरेशनला 6,00,000 रुपये लागतात. राज्य सरकारच्या वतीनं अशा प्रकारचे जे कॉक्लिअर इम्प्लांटचे ऑपरेशन होते ते मोठ्या प्रमाणावर आम्ही केले आणि छोट्या छोट्या गरीबातल्या मुलांना 6,00,000 रुपयाचं ऑपरेशन त्या ठिकाणी आम्ही केलं. आपले गावात कोणी असेल तर जरूर राज्य सरकारच्या योजनेचा फायदा आपण घ्या. बंधू भगिनींनो, शिक्षण, आरोग्य, रोजगार असेल, अन्न, वस्त्र, निवारा असेल, या प्रत्येक बाबतीमध्ये राज्य सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभं आहे. हे राज्य बदललं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी विकास मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. डिजिटायझेशन असेल, डिजिटलायझेशन असेल, या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत आम्ही स्मार्ट करणार आहोत. या माध्यमातून प्रत्येक शाळा स्मार्ट करणार आहोत. गावातला प्रत्येक दवाखाना स्मार्ट करणार आहोत. त्या दवाखान्याला शहरातल्या टर्शरी केअर युनिटशी आम्ही त्या ठिकाणी फायबर ऑप्टिकच्या माध्यमातून, कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जोडणार आहोत आणि तुमच्यापर्यंत या ठिकाणी टर्शरी केअर आम्ही पोहोचवणार आहोत. महानेटचं काम सुरू केलं आहे. एक जिल्हा पूर्ण डिजिटल झाला आहे. 2018च्या डिसेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र डिजिटल आम्ही करणार आहोत आणि त्या माध्यमातून या महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी होईल. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आता या ठिकाणी देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे, ते पैसा द्यायला तयार आहे. महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, ते पैसा द्यायला तयार आहे. पण जिल्हा परिषदेमध्ये जर तंगड्यात तंगडी अडकून राहिली तर तो पैसा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. जिल्हा परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचंच एखादी सरकार आलं पाहिजे. पंचायत समित्या सगळ्या आपल्याच हातात आल्या पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी निवेदन करायला आलो आहे की या निमित्ताने 21 तारखेच्या निवडणुकीमध्ये एक असं परिवर्तन करा की ही जिल्हा परिषद एखादी भाजपच्या हातामध्ये द्या. तुम्ही आम्हाला जिल्हा परिषद द्या, आम्ही तुम्हाला विकास देऊ, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो आणि जाहीर सभा संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. शान